आता आपण पहिला चॅप्टर, पाचवा चॅप्टर, सहावा चॅप्टर म्हणजेच आपला सिरियलला तिसरा चॅप्टर चालू करणार. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. वेव्हज म्हणजे आपल्याला माहिती आहे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्हज. जसं आता पाण्याच्या शांत पृष्ठभागावर आपण जर एखादा दगड टाकला किंवा एखादा खडा टाकला तर काय होतात, लहरी निर्माण होतात आणि ते अप अँड डाऊन मोशन निर्माण होते. असे डिफरंट टाइप्स. आता मी बोलतो म्हणजे माझा आवाज देखील एक प्रकारची वेव्हज आहे. मी बोलल्यानंतर ते व्हायब्रेट किंवा प्रोपोगेट होऊन तुमच्यापर्यंत एक प्रकारची एनर्जी येते. त्यानंतर लाईट ऑल्सो इज वन टाइप ऑफ वेव्ह. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्हज आहेत. मेकॅनिकल वेव्हज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ वेव्हज. आता मेकॅनिकल वेव्हज म्हटल्यानंतर फॉर विच प्रोपोगेशन रिक्वायर मीडियम, माध्यमाची गरज असते प्रसारणासाठी, त्याला आपण मेकॅनिकल वेव्हज म्हणतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आर नॉन मेकॅनिकल वेव्हज. नॉन मेकॅनिकल वेव्हज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, ज्याला प्रसारणासाठी माध्यमाची गरज लागत नाही त्याला आपण नॉन मेकॅनिकल वेव्हज म्हणतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणतो. फॉर विच material medium is not necessary for the propagation of waves. These waves are called as non-mechanical waves or electromagnetic waves. We receive energy from sun in the form of electromagnetic waves or non-mechanical waves. आता मेकॅनिकल वेव्हचे डिस्टर्बन्स. आता वेव्हज म्हणजेच काय आहे, ती ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड बाय मीडियम विदाउट मायग्रेशन ऑफ पार्टिकल. आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे काय, साऊंड वेव्ह इज ऑल्सो वन टाइप ऑफ एनर्जी विच इज ए वेव्ह. आता ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दिस इज ए वेव्हज आहेत आणि या वेव्हज मध्ये काय होतं, एनर्जी काय होते, प्रोपोगेट होते फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. आता इथे मी आपल्याला एक वेव्ह दाखवलाय, वेव्हचा प्रकार दाखवलाय, तो आहे की लॉंगिट्युडनल वेव्हज आहेत. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण हे लॉंगिट्युडनल वेव्हज किंवा ह्याला साऊंड वेव्हज म्हणतो. आता ह्याच्यामध्ये दीज आर द पार्टिकल्स रेअरली सेपरेटेड आणि हिअर आर द पार्टिकल्स क्लोज टुगेदर. ह्याला आपण काय म्हणतो, रेरफॅक्शन. वाईडली सेपरेटेड असतात त्याला रेरफॅक्शन म्हणायचं आणि क्लोज टुगेदर असतात त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. म्हणजे आता साऊंड वेव्ह, आता ह्याच्यामध्ये काय होतं, दिस इज द प्रोपोगेशन ऑफ एनर्जी, ज्याला दिस इज ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण लोखंडाची सळी विस्तवामध्ये एखादं टोक ठेवलं आणि एखादं टोक हातात धरलं तर आपल्याला दुसरा टोक थोड्या वेळानंतर गरम झालेला आढळतो. ह्याच्यामध्ये काय आहे, एनर्जी प्रोपोगेट इन द पार्टिकल टू पार्टिकल असते. देर इज नो ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल. अशाच प्रकारचं काय असतं, मेकॅनिकल वेव्ह इज ए डिस्टर्बन्स प्रोड्यूस्ड इन ए इलास्टिक मीडियम ड्यू टू पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल. पिरियॉडिक व्हायब्रेशन म्हणजे काय आहे आपल्याला माहित आहे, विच रिपीट्स आफ्टर रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. त्याला आपण पिरियॉडिक म्हणतो. पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम अबाउट देअर रिस्पेक्टिव्ह मीन पोझिशन. आता इन दिस प्रोसेस एनर्जी अँड मोमेंटम आर ट्रान्सफर्ड फ्रॉम पार्टिकल टू another particle, one particle to another particle. तर काय होतं, एनर्जी अँड मोमेंटम ट्रान्सफर होते. कशामध्ये, वेव्ह प्रोपोगेशन मध्ये. जसं वेव्ह कॅरीज or ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, बट देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जे ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह म्हणतो.
आणि वेव्ह इज ए फॉर्म ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी, आणि याच्यामध्ये एनर्जी अँड मोमेंटम्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट बाय पार्टिकल टू पार्टिकल. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर होते. देर इज नो ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल. आणि आपल्याला काय सांगता येईल मग आता, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर ऑर पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन विच द वेव्ह ट्रॅव्हलिंग. There is another type of wave for which material medium is not necessary for propagation. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स मध्ये पहिला टाइप्स आहे आपल्याला लाईट वेव्स आहेत, साऊंड वेव्स आहेत, डिफरंट वेव्स आहेत. त्याच्यामध्ये टाइप्स आपल्याला मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स साठी आपल्याला कशाची गरज आहे, माध्यमाची गरज आहे. फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह रिक्वायर्ड मटेरियल मीडियम, त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. मेकॅनिकल वेव्ह साठी काय आहे, मटेरियल मीडियम इज नेसेसरी. आणि दुसरा आहे त्याला आपण नॉन मेकॅनिकल वेव्ज म्हणतो, किंवा त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणायचं. आणि त्याच्यासाठी इज नॉट नेसेसरी मटेरियल मीडियम, इज नॉट नेसेसरी मटेरियल मीडियम, त्याला आपण नॉन मेकॅनिकल वेव्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतो. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रोग्रेस करणे म्हणजे प्रगती करणे, आपण मराठीमध्ये शब्द वापरतो. त्याच्याप्रमाणे इथे देखील काय आहे, प्रगती म्हणजे दिलेल्या दिशेने कंटिन्युअसली ट्रॅव्हल होते. कंटिन्युअसली ट्रॅव्हलिंग इन ए गिव्हन डिरेक्शन, त्याला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. आता याच्यामध्ये आपण पाहतो, आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एखाद्या शांत पाण्याच्या पृष्ठभागावर एखादा खडा टाकल्यानंतर वॉटर वेव्ह निर्माण होतात. आणि ते काय झालं, ऑसिलेटरी डिस्टर्बन्स स्लोली स्प्रेड्स होतं. अँड डिस्टंट पार्टिकल गेट डिस्टर्ब्ड फ्रॉम देअर मीन पोझिशन किंवा देअर पोझिशन ऑफ रेस्ट. द वेव्ह डिस्टर्बन्स द पार्टिकल्स फॉर ए शॉर्ट ड्युरेशन. ड्युरिंग इट्स पाथ the particles oscillates about their mean position. पार्टिकल काय होतात, मीन पोझिशन भोवती काय होतात, oscillate होतात about their position of rest for the short time. They are not bodily moved. तुम्हाला सांगितलेलं आहे oscillatory disturbance without migration of particle म्हणजे काय, not bodily moved from their respective position. This is a wave pulse for a short duration. A wave in which the disturbance is produced in the medium travels in a given direction. काय सांगितलेलं आहे, a wave in which disturbance produced in the medium travels in a given direction continuously without any damping or obstruction. Damping म्हणजे काय होतं, कमी जास्त होतं, कमी होणे, किंवा त्याला obstruction from one particle to another is called as a progressive wave or a traveling wave म्हणतो. मग आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला दिलेल्या दिशेने कंटिन्युअसली ट्रॅव्हल होतात, त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हलिंग वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याच्यामध्ये पहिलं जर पाहिलं तर साऊंड वेव्ह ही जे प्रोग्रेसिव्ह वेव्ह, मी बोललेला आवाज तुमच्यापर्यंत येतो, म्हणजेच कंटिन्युअसली काय होतो, दिलेल्या दिशेने
जात असतो, ट्रॅव्हल होत असतो, म्हणून त्याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे ऑर ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो. आणि कन्सिस्टिंग ऑफ, आता साऊंड वेव्ह कशा आहेत, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आकृतीमध्ये दाखवलेल्या तिथं पार्टिकल्स आर क्लोज्ड अँड रेअरली सेपरेटेड होतात. रेअरली होतात त्याला आपण रेअरफॅक्शन म्हणतो, आणि क्लोज येतात त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. म्हणजे साऊंड वेव्स कशा आहेत, आर डिव्हायडेड अल्टरनेटली कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन्स, विच इज ऑल्सो ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. साऊंड वेव्ह काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता याच्यामध्ये आपण पहिली प्रॉपर्टी पाहत असताना, पहिली प्रॉपर्टी काय, इच पार्टिकल्स ऑफ द मीडियम एक्झिक्युट्स किंवा परफॉर्म्स ए सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पाहिलं तर आपल्याला काय सांगता येईल, आता हे काय आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आता याच्यामध्ये सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन होतात. काही ठराविक काळानंतर पण आपण आपल्या तीच क्रिया झालेली आढळते, सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन मिळतात, विच व्हायब्रेट्स अबाउट देअर मीन पोझिशन परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ वेव्ह, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगत असताना, all vibrating particles of the medium have the same amplitude, period and frequency. आता याच्यामध्ये these vibrations are particles vibrates about their mean position, आणि ह्या प्रत्येक पार्टिकलचे आपल्याला काय सांगता येतं, amplitude, period and frequency सारखी असते. ह्या सेम amplitude, period and frequency. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, the phase changes from one particle to another. आता याच्यामध्ये बघा, this is the phase change of the one particle to another. There is change in phase from one particle to another particle. त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल, no particle remains permanently at rest. बघा याच्यामध्ये कोणताही पार्टिकल परमानंटली रेस्ट राहत नाही. It comes momentarily rest while at the extreme position of vibration. This is the extreme position of vibration. एक आहे momentarily rest असतो, क्षणिक असा का असतो तो एक्स्ट्रीम पोझिशनला रेस्ट असतो. पाचवी प्रॉपर्टी, the particles attains maximum velocity when they passes through mean position. दिस इज द मीन पोझिशन. बघा हे मीन पोझिशन आहे, आणि या मीन पोझिशनला पास झाल्यानंतर इथून पास होत असताना इथं काय असतं, मॅक्झिमम व्हेलॉसिटी अटेन करतं. आपल्याला माहित आहे, आपण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पाहिलेलं आहे, मीन पोझिशनला प्रॅक्टिकल पार्टिकल काय असते, व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. तशाच प्रकारे वेव्ह मोशन मध्ये किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये देखील काय असतं, when particle passes through mid position it attains maximum velocity. त्याच्यानंतर सहावा, during propagation of wave energy transfer particle to particle. बघा आता, during the propagation of wave, जसं मी डेफिनेशन सांगताना काय सांगितलेलं आहे, इट इज असोलेटेड डिस्टर्बन्स आहे. वेव्ह मोशन म्हणजे काय, असोलेटेड डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम विदाउट ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल. तशाच प्रकारे वेव्ह मध्ये काय असतं,
प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये ड्युरिंग propagation of wave energy transfer, बघा एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल, नो ऍक्च्युअल मायग्रेशन ऑफ पार्टिकल टेक्स प्लेस. त्याच्यानंतर सातवी प्रॉपर्टी आहे, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. The wave propagates through the medium with a certain velocity which depends upon the properties of medium. प्रत्येक पार्टिकलला काय असते तर the wave propagates through the medium with certain velocity, आणि ही velocity depends upon the medium किंवा properties of medium. त्याच्यानंतर आठवी प्रॉपर्टी आहे देर आर टू टाइप्स ऑफ वेव्ज आहेत. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे साऊंड वेव्ह, लाईट वेव्ह. साऊंड वेव्ह कशा आहे, लॉंगिट्युडनल वेव्ज आहेत, आणि लाईट वेव्ज कशा आहेत तर ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत. म्हणजेच आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह पाहत असताना देर आर टू टाइप्स ऑफ वेव्ज आहेत. पहिला आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा आहे लॉंगिट्युडनल वेव्ज आहे. त्याच्यानंतर आता इथं आपण नववी प्रॉपर्टी पाहत असताना आपल्याला इथं आपण देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह सांगितलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय, दिस इज द ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. वेव्हचे दोन प्रकारमध्ये पहिला काय आहे, ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. आता ह्याच्यामध्ये झालं तर काय होतं, दिस इज द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे. दिस इज प्रोपोगेशन ऑफ वेव्ह अँड दिस इज द डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल. म्हणजे आता इथं जर आपण पाहिलं तर दिस इज द डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल आणि दिस इज द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेलॉसिटी. हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतो. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्हला आपण काय सांगता येतं, डिरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स अँड डिरेक्शन ऑफ propagation of waves are perpendicular to each other is called as transverse waves. आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज मध्ये आपल्याला वेव्ह कॅन बी डिवायडेड अल्टरनेटली क्रस्ट अँड ट्रफ. आता क्रस्ट म्हणजेच काय आहे, दिस इज द शिखर आहे. आपण ह्याला आपण म्हणतो शिखर म्हणतो आणि दरी म्हणतो. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह काय सांगता येतं आपल्याला, क्रस्ट आणि ट्रफ मध्ये अल्टरनेटली डिवाइड झालेला आपल्याला आढळतं. आणि क्रस्ट अँड ट्रफ इन देअर मीडियम ऑफ ट्रॅव्हल इन द ट्रान्सव्हर्स. व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल. आता बघा, आता हे काय झाले, ट्रान्सव्हर्स वेव्ह झाले. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये काय सांगतो आपण, व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड प्रोपोगेशन ऑफ वेव्हज आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. तशाच प्रकारे व्हायब्रेशन ऑफ, आता दुसरा प्रकार आपण सांगितलेला आपली तुम्हाला अगोदर, त्याच्यामध्ये आपण काय, हे काय आहे, दुसरा प्रकार आहे त्याला आपण लॉंगिट्युडनल वेव्हज म्हणतो. वेव्हचे दोन प्रकार आपल्याला माहित आहेत. पहिला आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये आपल्याला काय सांगता येईल, व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हज आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता याच्यामध्ये बघा, दिस इज ए ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि हे काय आहे, लॉंगिट्युडनल वेव्ह आहे. लॉंगिट्युडनल वेव्ह मध्ये आपल्याला दिस इज द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह आहे and this is the direction of vibration of particle आहे. बघा, व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल अँड डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हज काय सांगता येतं आपल्याला, पॅरलल सांगता येतं. काय सांगतात, पॅरलल. डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ पार्टिकल अँड डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्हज आर पॅरलल टू each other, then these waves are called as longitudinal waves. इथे आता कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे काय आहे, पार्टिकल कसे आहेत, क्लोज टू इच अदर आहेत. रेअरफॅक्शन मध्ये पार्टिकल्स आर वाइडली सेपरेटेड आहेत, त्याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो. म्हणजेच आपल्याला
दोन प्रकारचे वेव्हज आपण पाहिलेले आहेत. कोणते कोणते? ट्रान्सव्हर्स वेव्हज आणि लॉंगिट्युडनल वेव्हज. आता नेक्स्ट प्रॉपर्टी, 10वी प्रॉपर्टी आहे आपली, बोथ वेव्हज ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स. बघा, both waves travel through solids but only longitudinal waves. बघा, दोन्ही वेव्ह सॉलिड मधून जातात, परंतु longitudinal waves can propagate through fluids. बघा, दोन्ही वेव्ह कुठून जातात? सॉलिड मधून जातात. आणि longitudinal waves ट्रॅव्हल थ्रू फ्लुइड्स. फ्लुइड्स म्हणजे वाहत्या पदार्थाला आपण फ्लुइड म्हणतो. त्याच्यानंतर आता मेकॅनिकल वेव्हज पासेस थ्रू द इलास्टिक मीडियम. डिस्प्लेसमेंट इज, आता बघा, आपल्याला मेकॅनिकल वेव्हज साठी कशाची गरज आहे? माध्यमाची गरज आहे. आणि ते माध्यम कसं असणं आवश्यक आहे? इलास्टिक मीडियम. आणि त्याच्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट काय सांगू शकतो? y ऑफ एक्स टी. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल आहे अँड इट इज ए फंक्शन ऑफ एक्स मायनस व्हीटी. दिस इज द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम टू राईट. त्याच्यानंतर फॅक्टर f of x minus vt appears disturbance is x is equal to 0 at time t, reaches at point x is equal to x dash. On the right at time t plus x dash divided by v. ह्या टायमाला काय होतं? x इज इक्वल टू एक्स डॅश होतं. ऍक्च्युअली ओरिजिनेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द टाइम, दॅट इज t मायनस एक्स डॅश बाय v. जनरली वी रिप्रेझेंट सच ए वेव्ह बाय yx ऑफ t is equal to, काय सांगता येतं? दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ ट्रॅव्हल्ड किंवा कव्हर्ड केलेलं असतं. ह्याला आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन म्हणू शकतो. yx ऑफ t इज इक्वल टू ए साइन kx मायनस ओमेगा टी, k इज इक्वल टू काय सांगता येतं? 2 पाय अपॉन लॅम्बडा is the wave number and v is equal to omega upon k and n is equal to काय होतं? this is the frequency. म्हणजे काय होतं? reciprocal of periodic time आहे, period आहे. if the wave is traveling to the left, that is along the negative direction, then the displacement equation of displacement is y x t is equal to काय सांगता येईल? आपल्याला मायनस या ठिकाणी फक्त इथं प्लस होतो, के एक्स प्लस ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ वेव्ह विच ट्रॅव्हल्स इन द निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ काय सांगता येतं आपल्याला? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्हज नंतर आपल्याला माहित आहे वेव्ह ट्रॅव्हल्स किंवा एखाद्या ठिकाणाहून अनेक जर वेव्हज ट्रॅव्हल्स होत असतील, निघत असतील, ओरिजिनेट होत असतील, तर ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट. आणि ते एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला कधी कधी आपण वर्गात गोंधळ घालत असताना 2-4 विद्यार्थ्यांचा गोंधळ जर एकत्र आला तर आपल्याला गोंधळ होतो
आणि बाजूच्या वर्गामध्ये जर संगीताची प्रॅक्टिस होत असेल किंवा एखाद्या गाण्याची प्रॅक्टिस होत असेल तर देखील 5-6 विद्यार्थी गाणं गात असतील तर दोघांमध्ये आपल्याला फरक आढळून येतो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्सिंग ऑफ वेव्हज होतात. दोन्ही ठिकाणी काय होतं, मिक्सिंग ऑफ वेव्हज होते, परंतु दोन्ही ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचा आवाज येतो. एका ठिकाणी होतो गोंधळ, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आपण नॉईज आणि प्लीजंट साऊंड म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आपण आता गाणं म्हणणे किंवा गोंधळ करणे these are the साऊंड वेव्हज. आणि साऊंड वेव्हज कसे आहेत तर लॉंगिट्युडनल वेव्हज आहेत आणि साऊंड वेव्हजला प्रोपोगेट होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, माध्यमाची गरज आहे. आणि ते माध्यम कसं असतं, इलॅस्टिक मीडियम असतं. आता एखाद्या ठिकाणाहून 2 वेव्हज निघत असतील तर इथे एकमेकाला क्रॉस झालेले असतील. क्रॉस वेव्ह ट्रॅव्हल इन सच each wave travel in such a way that as if there is no other wave. Each wave sets the particles of medium into simple harmonic motion. 2 वेव्ह निघाले आहेत, क्रॉस झालेले आहेत आणि each वेव्ह काय करतात, sets the particles into the medium simple harmonic motion. Simple harmonic motion म्हणजे काय सांगितलेलं आपण, force or acceleration is directly proportional to displacement and both are opposite to each other. त्याला आपण simple harmonic motion म्हणतो. Thus each particle of the medium is set into 2 simple harmonic motion. कशामुळं, 2 वेव्हज असल्यामुळे आपण काय सांगू शकतो, 2 simple harmonic motion सांगतो. आणि ह्या दोन्ही वेव्हचा, दोन्ही simple harmonic motionचा रिझल्टंट म्हणजेच काय म्हणता येतं आपल्याला, the total displacement of the particle at any instant of time traveling of these waves is the vector sum of displacement. Vector sum of 2 displacement न ट्रॅव्हल केलेलं किंवा 2 वेव्हनं ट्रॅव्हल केलेला रिझल्टंट म्हणजेच काय होतं, व्हेक्टर सम येतं. त्यालाच आपण काय म्हणतो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणतो. आणि हे एका प्रिन्सिपल मध्ये मांडलेलं आहे. त्याला आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणतो. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आता इथं आपण पाहिल्याप्रमाणे 2 वेव्हज एकमेकांमध्ये मिक्स झाल्यानंतर प्रत्येक वेव्ह काय करतो, स्वतःच डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करतो. आणि रिझल्टंट सांगत असताना आपण काय करू शकतो, याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटचं वेक्टर ऍडिशन करतो. आणि आपल्याला वेक्टर ऍडिशन काढत असताना आपण तिथं दिशेचा संबंध असतो. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह सांगत असताना बघा, when 2 or more waves traveling through a medium pass through a common point, each wave produces its own displacement at that point, independent of the presence of the other wave. The resultant displacement at that point is equal to the vector sum of the displacements due to the individual wave at that point. As the displacement is a vector, displacement कसा आहे, वेक्टर आहे. म्हणजे त्याला काय आहे, मॅग्निट्यूड ऍज वेल ऍज डिरेक्शन दोन्हीचा संबंध असतो. म्हणून मस्ट ऍड the individual displacement by considering their directions. Therefore, there is no change in the shape and size or nature of individual waves due to superposition of waves. This principle applies to all types of waves, and we say that interference of waves has taken place.